बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन स्वर्गीय रवींद्र आपटे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवणाऱ्या गटातर्फे आजरा तालुक्यातील सर्व दूध संस्था प्रतिनिधींचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यात गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी नुकतीच निवड झालेल्या नवीद मुश्रीफ यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी बोलताना नवीद मुश्रीफ यांचे अभिनंदन करत सांगितले, गोकुळ दूध संघ हे केवळ दूध विक्रीचे केंद्र नाही तर हजारो शेतकऱ्यांच्या जीवनाचा आधार आहे. स्वर्गीय रवींद्र आपटे यांनी संघाला घडवताना आपले अमूल्य योगदान दिले. गोकुळ दूध संघ देशात एक नंबर आणण्यासाठी चेअरमन नवीद मुश्रीफ अहोरात्र प्रयत्न करतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. त्यांच्याकडून गोकुळला एक नवी दिशा मिळेल असा मला विश्वास आहे असे मंत्री मुश्रीफ म्हणाले. या मेळाव्याला केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर भाऊ देसाई, पद्मजा आपटे, अजिंक्य आपटे, नामदेव नार्वेकर, राजू होलम, सुभाष देसाई, दिगंबर देसाई, अल्बर्ट डिसोजा, एमडी सावंत, अनिल फडके, स्वागत परुळेकर, संजय शेनगावे, सचिन उत्तुरकर, विविध दूध संघाचे प्रतिनिधी, संचालक, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.